आपल्या इथं कानबाई बघायला आलेले आहे विजय चौधरी. हे बघा चर्चा चालू आहे आता त्यांची. तर रस्ता जॅम होऊन गेलेला आहे फक्त मला बघण्यासाठी. रोम रोम भाइयों. तर मग आज आपलं लोकेशन डायरेक्ट बघा आपण जी कार कानबाई माता बसवली होती तिच्याजवळ. आणि आज मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की आमच्या इथं कसं सेलिब्रेट केलं जातं ते आज मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. बघा हे हळद कुंकू म्हणजे पूजा करायचं आणि मेन म्हणजे आपली कानबाई माता ती पण इथं आहे बघू शकता तुम्ही. आणि डेकोरेशन पण आपण केलेलं आहे. फुलांचे आपण डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी. तर ब्लॉग शेवट पर्यंत बघा. आणि आता इथं टाकतात चटई म्हणजे इथं लोक येतील ना मग उभं राहायला बसायला जरा काही पाहिजे ना म्हणून यांना काम लावून दिलेलं आहे चटई टाकायचं. पूर्ण करताय सर्वजण साईडला उभे राहून चटई टाकणार होते ना म्हणून. आणि अजून कोणी आलेलं नाही पाया पडायला म्हणजे आम्ही सर्व घरचे मग तोपर्यंत तुम्हाला बघावं लागेल. तो मोबाईल मध्ये गुंग होऊन गेलेला आहे एक प्रकारचा. रोड पूजेची तयारी इथं चालू आहे हे बघा. ते पण आता तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. टाइम पण होऊन गेला तरी येत नाही काय होऊन गेलं काय माहिती ना. हे बघा चालू होऊन गेलं आता येतील मस्त राईम वॉक करतील. हे बघा याच्यात सारी पूजा केलेली आहे. आता पूजा करताय ती परत आली म्हणजे माझी आत्या आता होणार आहे ना आरती म्हणून. आरती बघण्यासाठी की कशी आरती करणार आहे आणि ती पहिल्यांदा नाहीये कानबाई मध्ये. आता लवकरच आरती सुरू होणार आहे. इतकुसा वेळ बाकी फक्त सांगून जात. हे बघा माझ्या मामा पण आहे स्पेशल कानबाई बघण्यासाठी आलेले म्हणजे व्हिडिओ कॉल मध्ये. बघा आरती करता येते आरती काय बोलणार नाही मी इकडे लांबून बोलतोय मी शूटिंग दुसरी करताय. मला आरती करायला उभं करून दिलेलं होतं. आता आपण घेऊ आरती. आता मी घेईल जी मला मागच्या वेळेस दिली गेलेली नव्हती ती आता मी घेईल आरती. हे बघा एकच दरवाजा दोन जण चालले. हिची साईज एवढी आहे हिची साईज एवढी की ते काका नाही घेऊ शकणार आहे म्हणून एकेकाला द्यावं लागतंय. दोघं फसून जातील. इथे एकच याच्यात फसून जाते एवढे नाही त्याच्यात. काकांना नाही पण जास्त जागा लागतो. तर आता आपल्या इथं कानबाई बघायला आलेले आहे विजय चौधरी. हे बघा चर्चा चालू आहे आता त्यांची बघू शकता या ठिकाणी. मला तर भेटले नाही म्हणजे मला ओळखतच नाही ते. मला तर माझ्या गल्लीवाले ओळखत ते काय ओळखत. तर रस्ता जॅम होऊन गेलेला आहे फक्त मला बघण्यासाठी नाही विजय चौधरी यांना बघण्यासाठी. मला कोण बघेल मला तर आमच्या गल्लीवाले बघत नाही. मला कोणी बघत नाही मला. हा पण बघत नाही मला. तर ऑपरेटर जर तुम्हाला पण एखादा डीजे वाला पाहिजे असेल त्याला बोलवून घ्यायच्या आठवणीने. एकदम कमी आवाजामध्ये आणि जोरात नाव सांगून कमी आवाजामध्ये डीजे लावून तुमचा कार्यक्रम एकदम चांगला होण्याऐवजी खराब करून टाकेल म्हणून याला बिलकुल बी बोलव जा नका. तर आता तुम्हाला पाय पडायला येता नाही म्हणून इथं पाया पडून घ्या तुम्ही. तुम्हाला इथं लाईव्ह दाखवून देतोय मी. तुम्हाला आता येता येणार. मला खूप आनंद नव्हते दुःख होतंय की तुम्हाला पाय पडायला येता येणार म्हणून इथून पडून घ्या तुम्ही आठवणीने. खरं पडा मजा न करा. हा बघा पागलपणा करतोय मोक्ष. मोक्ष जर तुला हिंमत असेल ना तर मला मारून दाखव. जेवण केलं होतं काय झालं होतं फक्त भात. जाऊ दे याला काही आवडत नाही. मी फोन लावायला आला होता तुम्ही फोन नाही लावलाय मला. सकाळची दुपारची रात्र होऊन गेली तुझी माहिती. ते तर रोज होतं ना तुम्ही फोन लावला नाही पण. यांनी मला फोन नाही लावला होता आता मी काय करू. माझी चुकी नाही ती यांची चुकी ते. आणि जी मजा आपण जेव्हा कानबाईवरची भात खातो ना
त्या जी रशी लागते ती कधी लागत नाही. जर तुम्हाला बी पाहिजे असेल तर पुढच्या वर्षी कमेंट करा, आता नाही भेटणार तुम्हाला. झगडा होऊन गेलेला आहे इथे, एकदम खतरनाक झगडा होऊन गेलेला आहे बघा. गाण्याच्या आवाजाने वाढवलेला होता पण मारेने गाऊन घेतलेला आहे खप्पा खप. आता त्याला पटवता येते हे बघा, काढून गेलेला आहे या ठिकाणी, रडतोय एकदम जोरात. जाऊ दे अक्षर नको, आपण 50 किलोच्या गोंडीत भरून टाकू. चल आवाज दे, चल 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 आवाज दे, चल फुकू का बघा आली बघा. सकाळी कांदा तुझ्या डोक्यावर पकडणार ना तेव्हा मला पास करताना हे आता मोबाईल मागतो ना, आता मागतो. आता तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघताय म्हणून तुम्हाला ब्लॉग हा नक्कीच आवडला असेल. म्हणून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण उद्या भेटू याच वेळेला याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.